लेट्स गो. काय करायचं. सो गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलवर. आजचा ब्लॉग पण आपला नॉर्मल आहे. आपण कुठे जायचं आहे काही ठरलं नाही आहे, कारण गाड्या आपल्या तेवढ्या नाही आहेत. जर 4 व्हीलरने जायचं झालं तुम्ही बघसानच पुढे कुठं जायचं ते पण पुढेच सांगतो. सध्या आपल्याला उशीर झाला आहे, कारण महावीर ते खाली येऊन थांबलेत. आपण त्यांना घेऊ, मग ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे. चला खाली जाऊ. पण बाहेर आलो. जसं ब्लॉगची सुरुवात झाली, आपलं जायचं सोडले, आपण वाकडमध्येच खात बसलोय. डेस्टिनेशनला पोहोचायचं तर लांब राहिले. आता कुणालने सध्या इथे तिरामुसू केक सांगितला आहे आणि महावीर तिकडे पिझ्झा सांगायला गेला आहे. पिझ्झा खाऊ, सगळं खाऊ, डायरेक्ट गाडीत भेटू. तर वाटत नाही निघतोय आपण. आपलं डेस्टिनेशन ठरलं आहे सिंहगड आणि खडकवासला. सिंहगडला जाऊन आपल्याला मस्तपैकी झुणका भाकर आणि ती मटका ती खायची, जाऊन खाऊ. आपल्या संघ आपण 3 जण, अनुष्का, दिशा, नीरज, लोकेश, 2 गाड्या आहेत. डायरेक्ट गाडीत भेटू. चला. हेलो गाइड, सो अभी हम ऑलमोस्ट हमारी लोकेशन पे पहुंचने वाले हैं. और जैसे कि लास्ट टाइम हम किधर गए थे, खड़कवासला आई थिंक, तो उधर भी दिशा ने बोला था यश को ड्राइवर, और आज भी उसने वही किया है. तो अभी हम इसको आते हुए छोड़ के आने वाले उधर ही. ऐसे डिसीजन लिया है हमने. नाही तो काय कुठल्या नवीन हायवे गेला का जुना हायवे गेला? ब्लॉगर चिडलेला आहे. जुना हायवे कसा गेला तू? नाही. अशा प्रकारे आपण रस्ता चुकलेलो आहे. मॅपमुळे वॉशरूम ब्रेक घेतला होता. आता आपण सध्या इथे मागं मॉल होतं, तर आपल्याला जायचं तिकडे समोर. इथून नाही दाखवत, मग ती मजाच नाही येणार तुम्हाला. डायरेक्ट तिकडे जाऊन दाखवतो आता. चला. गाईस, गाडी बघ कशी महाग दिसते. 3 किलोमीटर वरती आणि आता परत आम्हाला रस्ता भेटलाय. आम्ही चाललोय 3 किलोमीटर अजून राहिलाय. असा सगळ्यांचा मूड ऑफ झालेला. एक्साइटमेंटने बोल अनुष्का, थोडं जोरात बोल आता, थोडं काही प्रॉब्लेम. गाय ठुमुक चालली. मशी होती रे ते दिशा होती तळ दिशा बोर करायला लागली आता. गाईस, आम्ही इथे आलो आहोत आणि इथे रस्ता तुटलाय लिटरली. आम्ही इथून हायवेवरून इकडे आलो होतो आणि पूर्ण रस्ता तुटला आहे. ते काम चालू आहे. आम्ही परत रस्ता चुकलेलो आहे. आता चुकलेलं आहे. चुकलेलं आहे. इथे ना पूल पडलेला आहे. तेव्हा इथं रोड बीड बंद केलेला आहे. मला पूल पडलेला दाखवतो. रस्ता चुकलाय मध्ये, इथं ब्रेक झालेला आहे. या हे बघा, उड्या मारण्यात लोक. कसं जायचं मी काय म्हणतो भावा, ते धमाल. अगर गाड़ी अपन 60 की स्पीड से इस एंगल से भगाएंगे तो उस पर जाऊ तू शकतो. काय म्हणतो अनुष्का, दिशा ये रही गाड़ी. बघ बरं किती स्पीड आहे. किती खाली खाली बघ. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. हा, पोहोचू तर शकतो. गाडी काय, गाडीचं वाटोळण. गाडी काय नाही आता. अरे खूप लांब आहे गाईस, तिकडे जायचं आपल्याला. पार ये रही गाड़ी, ये रही स्पीड और ये रहा एंगल. स्पीड बनवू आपण. थांब. हा ते आई धबधबा. लो एंगल निके बोल परत सांग आयडिया. गाड़ी एक टायर वाले शिफ्ट की जाएगा. एक टायरावर गाडी न्यायची म्हणतोय. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे.
आई वे याला मार रे मग पुणे इथून जाऊन दाखव इथून जाऊन दाखव मानला तुला पुणे पुढे दावा बघूया दाखव दाखव रस्ता असा तुटलेला आहे गाईज हा काय करायचं क्या करे करना है कुछ काम चलो अभी रोड घुमा के गाडी का काम निघू आता तिकडे आपण गाडी बघा कसली भारी दिसते नाही काय चला आता तिकडे तिकडे जायचं आपल्याला नको नको ब्लॉग मध्ये टाके तू काय बैठी असे चला आता आपण निघू तिथं ना वाटत नाही मला आता तिथं तर मोठा ट्रक आहे म्हटलं गाडी तर जाईनच आपली हा विचार ना काची येतो आता येतो म्हणतो घरी बरं हे जर जरा ब्लॉग महत्वाचा आहे ब्लॉग चालू ठेवा येते का ए हो मग हळू बोल एवढ्या जवळ काय काय आनंद आहे का मी आवाज आला पाहिजे अरे हा नाही नॉनसेन्स चिखलात अडकलेले मारीन म्हणा त्याला पूर्ण असं वाटतं दुसऱ्या सिटी मध्ये आलोय आम्ही पूर्ण मज्जा गाईज येते मला चालू गाईज खूप मज्जा येते अगं थोडं ह्याच्यात बेतालगत नाही वाटत आहे हा ना तो टोलला हा काहीच खूप मज्जा येते यांनी मग काय मजा नाही केली टोलचे पैसे आपण इथे वसूल संपला मला पण तेच वाटते रोड नको दाखवू इथं तर येऊन बघू दे नाहीये अशा क्रेझी कुठं अडकलोय आपण येऊन? गाईज फायनली रस्त्याला लागलोय गाडीतनं खाली टाकतोय आपण ऑफ रोडिंग फुल टाक इथं दगड उचला ना काय उठा उठा चल हुप्पा भैया जय बजरंग बॉडी बॉडी हा गाईज आम्ही रोड तयार करतोय एक एक दगडात तिकडे जाऊ का आम्ही आता जातो इथून दर आपला ब्लॉग टाक मगाचं तिथं व्हिडिओ आला नाही लय वाढीव गाडी डिपेंडर झाली लोकेशने विटाराला आता इथून लोकेश गाडी टाकतोय आण दे हळू 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 बंप तोडाल बहुत बड़ी घटना हो गई है अभी गाड़ी फंस गई है हमारी यहाँ पे आप देख सकते हो और हमें पता नहीं और कितनी देर लगेगी तो फिर मैं भी जा रही हूँ अभी मदद करने। सब फ्रस्ट्रेट हो चुके हैं और ये हमें नया फ्रेंड हाय क्यूटी और हमें उधर जाना है इसके लिए हम इतनी दूर से आए हैं और अभी देखते हैं क्या होता है वेदर भी अच्छा था बट अभी धूप आने लगी है थोड़ी थोड़ी और बहुत भीड़ है क्योंकि आज सैटरडे है अभी प्लानिंग चल रही है थोड़ी सी कि अभी यहाँ से गाड़ी हमने निकाल ली है और अभी हमें उधर तक लेके जाना है गाड़ी को सो हमारी प्लानिंग चल रही है बोल दिया ऑलरेडी और ये हमारा छोटू सा बेबी दिख रहा है सब एवढी डेंजर सिच्युएशन झाली आहे आणि आम्हाला फक्त म्हणतात तुम्ही ब्लॉग काढा बाकी काहीच करू नका यांना ब्लॉगची पडली आहे फक्त आणि मला पण खूप आवडतं ब्लॉग करायला सो प्लॅनिंग चालली आहे
लॉके आहे. अभी गाडी सक्सेसफुली हुई तर से ऊपर जाएगी. माझ्यावरती नाही येणार ना गाडी. फायनली देखो गाइस, ये देखो, ये नमूना तो देखो. अलग ही लेवल का बंदा था. गाईस फुल मजदूरी करून आलेले. हा काय नाही फक्त बघून ज्ञान देत होता की इकडनं हे करा. लोकेशनला पोचलो तर पोचलो आणि असले वाटोळ झालं. तुम्हाला सांगतो काही गरज नव्हती. खाज म्हणतात त्याला, खाज प्रॉपर वगैरे. तिकडेच गाडी लावली असती, चालत गेला असतं, चालत आला असतं, झालं असतं. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं आपण तिकडनं गाडी आणली पार तिकडून आणली कशी तरी. त्याला धक्का द्या आता. लेट्स गो गाईस. फायनली आपण पोहोचलो आता जवळ. गाईज तर full off-roading. डुडुम डुडुम डुम डुडुम डुम. गाईस फुल ऑफ रोडिंग चालली आहे आज सगळी ऑफ रोडिंगच झाली आहे आपली. हा गाईज सगळ्या गाड्यांची. आपली गाडीची एवढी नाही झाली, पण लोकेच्या गाडीची जरा जास्त झाली ऑफ रोडिंग. गाईस हे बघा आता आलोय. फुल ऑफ रोडिंग करा. डोंगर बघा. क्रेटा बोलते क्रेटा. त्याची गाडी कुठं अडकली त्याची काय फायदा. गाईस बघा कुठे त्याची गाडी दिसेना. पण अजून तिथे मागे जेव्हा मागे टाकतोय तो रिवर्स टाकतोय. तुम सोचो हम कितने हाइट पर आ गए. लोकेश इधर बैठ गए और गाड़ी बीड़ी उधर फंस गई थी. वो निकल के हम ऊपर आ चुके हैं. गाड़ी उधर है एकदम नीचे. मेरी उंगली दिख रही है. बोट दिसायलंय का तुमचं माझं. हा ही पांढरी. हा तिथे गाडी. एवढा भारी सनसेट होतोय डोंगराच्या मागे. मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यूची मजा घ्या, एन्जॉय करा. तिथून धबधबा चालू झालाय आपला वरचा. तोच इकडून असा आलाय. आता आपले पोरं बसले तिथं टाइमपास करत. आता अजून गडी चाललाय. जा केलंय बंद. काय बघा हा घाबर तिकडे जाऊन थांबला डायरेक्ट. ही सर्फिंग चालली आहे. आता कोणाला पण उतरलाय पाण्यात. ते निरेश वेगळे त्या दुनियेत आहे आठवणीत. हे बघा कसे चालले. टाका मागा टाका मागा टाका मागा. आता ते तुझे गाईज. आता आपण इकडनं पूर्ण खाली चालत जाऊ आणि खाली जाऊन भेटू. गाईज आपण चला खाली जाऊ आता डायरेक्ट इथून ऑफ रोडिंग करत. आता आपली ऑफ रोडिंग हे पुढे बघे पाहिजे. तू मी असं ब्लॉगिंग करतोय. गाइस ह्याचीच मजा आहे. आपण इथं लवकरच आहे ना कॅम्पिंगचा प्लॅन करू. टेंटला येऊ आपण. थांबा. अरे यश आणि तुम्ही खालून आले असते बरं ठीक. काय प्रॉब्लेम नाही. अरे तिथं पाय ठेव मध्ये काय हरकत नाही. आपण इथून खाली जाऊ. खाली जाऊन भेटून डायरेक्ट आता खायला थांबू कुठेतरी. तिथं जेवढा एन्जॉय होता तेवढा एन्जॉय केला. तुम्ही थोडे धबधब्याची मजा घ्या.
अजून पाणी जोरात सुटलं. निरामुळे पाणी जोरात येणार आहे आता. चला निरू जाऊ दे आता. पाण्याचा फ्लो वाढवतोय. ढकल ए निरू दगड खाली गेलाय एवढा मोठा. निरू जाऊ दे, चल येऊ दे पाणी. काहीच पाणी वाढलं खाली. चला तोंड बघितलं का? पडून खाली आला काळं तोंड बघितलं का? वरतून म्हणते एक दगड यावं, धाप धाप धाप. केदारनाथ इथंच व्हावं. 4 धाम इथंच बघायचे. भाव आहे लोकांचं स्वप्न. वरतून एक दगड यावं, धाप धाप धाप. आपलं बुटं थोडी घाल. आलोय तो इथं यायला खाली. हे सगळेजण बुट्ट घालते तेव्हा काही काय दाखवते तुझ्या काही घेते हे तुझा दगड मारला मी धाप धाप धाप. माग बघ कसलं भारी वाटतं. आज म्हणून तो व्हिडिओ घेतोय ना एवढे गामाने बघ कसं झालं तो. गानडे झाले तुझं तोंड. माझं बघ कसले केली नाही. जंगलाची खरी पाळक असणारा पोरगा. स्वच्छ पाणी आहे. लोक पी थोडं. हो वा शेतकरी पोरग, रांगड पोरग. पटत रुमाल दे की मला. मी पण देतो. लोकेशच्या मागे आपण चाललेलो आहे. कदम कदम बढाय के. लोकेश ज्या पायावर पाय ठेवतोय तिथूनच चाललोय आपण. बघा खालून जायचं होतं रे आपल्याला. काट्यातून का आणलंय तू? गाडी बघ किती खाली आपल्या अजून. वर यायला रोड नाही. साईड साईडला जाऊ ना. काय राव. चलो अभी चलते हैं नीचे. मिलते हैं आपको डायरेक्टली गाड़ी में.